नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 3 एप्रिल 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेल्या आपले हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तूर बाजारभाव संबंधी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. राज्यातील काही बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये दरवाढ आजच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेलं असून त्यामध्ये हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्यातला सर्वाधिक तुरीचे बाजारभाव निघालेले असून अन्य बाजार समितीचा जर विचार केला तर नागपूर, काटोल, त्याचबरोबर जालना, औराद, शहाजनी आणि दुधनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे तूर बाजारभाव हे राज्यात सर्वाधिक होते. कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्हा तालुक्यात, अन्य काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो पैठण जिल्हा, छत्रपती संभाजीनगर. 40 क्विंटल लाल तुरीची आवक कमीत कमी दर निघालेले आहे 7,200. सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,350 तर जास्तीत जास्त दर 7,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे बार्शी. 30 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,700 रुपये. सर्वसाधारण दर 7,000 रुपये तर जास्तीत जास्त दर 7,230 रुपये. त्यानंतर लासलगाव जिल्हा नाशिक. कमीत कमी दर 6,200. सर्वसाधारण दर 6,600 तर जास्तीत जास्त दर 6,801 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे साक्री. आवक आलेली होती या ठिकाणी 60 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर निघालेले आहे 6,350. सर्वसाधारण दर 6,700 तर जास्तीत जास्त दर 6,795. त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर लाल. या ठिकाणी मित्रांनो आवकमध्ये जवळपास 200 क्विंटलपर्यंत आलेली असताना कमीत कमी दर होते 7,340 रुपये. सर्वसाधारण दर 7,700 तर जास्तीत जास्त दर 8,050. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव. 155 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर या ठिकाणी निघालेले आहे 5,600 रुपये. सर्वसाधारण दर 6,650 तर जास्तीत जास्त दर 6,801 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर. या ठिकाणी मित्रांनो तूर बाजारभावामध्ये सुधारणा बघायला मिळाली असून जवळपास 8,100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सुपर क्वालिटी चांगल्या तुरीला सध्या बाजारभाव मिळत असून कमीत कमी दर होते 7,100 रुपये तर सर्वसाधारण दर 7,340 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा. आवक आलेली होती या ठिकाणी 3,000 क्विंटल लाल तुरीची आणि बाजारभावामध्ये देखील जबरदस्त उचल बघायला मिळाली असून उच्चांकी फिल्टर तुरीला जवळपास 8,700 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या बाजारभाव निघालेला असून कमीत कमी दर 7,800 रुपये तर सर्वसाधारण दर 8,090 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाचोरा. आवक आलेली होती या ठिकाणी 95 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,650. सर्वसाधारण दर 6,830 तर जास्तीत जास्त दर 7,300 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर. 15 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 7,000 रुपये. सर्वसाधारण दर 7,600 तर जास्तीत जास्त दर 7,750. त्यानंतर रावेर. 12 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,745 रुपये. सर्वसाधारण दर या ठिकाणी निघालेले आहे 6,600 तर जास्तीत जास्त दर 6,751 रुपये. त्यानंतर बाजार समिती दुधनी. 830 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 6,300 रुपये. सर्वसाधारण तूर बाजारभाव 8,040 तर जास्तीत जास्त दर 8,100 रुपये. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो शिऊर वैजापूर. तूर लोकल. कमीत कमी दर 6,000 रुपये. सर्वसाधारण तूर बाजारभाव 6,830 तर जास्तीत जास्त दर 7,100 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील सध्या मिळत असलेले तुरीचे बाजारभाव. आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यातील तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा. आणि बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये मित्रांनो हळूहळू कुठे ना कुठे सुधारणा होताना बघायला मिळालं असून आगामी काळामध्ये देखील आणखीन तुरीचे बाजारभाव सुधारण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून व्यक्त होत आहे. आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यातील तूर बाजारभाव नक्की कळवा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.